स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. तरुणाला अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी. शिरूरच्या तालुका कोर्टाचा निर्णय. सतीश भोसले हा राजकारणाचा जातीयवादाचा बळी. खोक्याच्या वकिलांचा आरोप. ढाकणे पितापुत्रांना मारहाणीचा आरोप खोटा असल्याचाही दावा. माझं काही खरं नाही म्हणणारे जयंत पाटील शरद पवारांसह एकत्र बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये केली पाहणी. सुप्रिया सुळेंकडून फेसबुकवरती व्हिडिओ पोस्ट. राजकीय नेत्यांमध्येही धुळवडीचा उत्साह. उपमुख्यमंत्री शिंदेंचा मुलगा आणि नातवासह धुळवड. राज ठाकरेही कुटुंबासह रंगात रंगले तर नेत्यांकडूनही रंगाची उधळण. मशिदी झाकून होळी साजरी करण्याची वेळ देशावरती आली. संजय राऊत यांची टीका. देशभर तणाव पसरवून दंगली घडवण्याचा डाव असल्याचाही आरोप. जळगावमध्ये 5 तासानंतर रेल्वे वाहतूक सुरू. अपघातग्रस्त मुंबई अमरावती एक्सप्रेस रवाना. खोळंबलेल्या अनेक गाड्याही सुटल्या. गाय आणि म्हशीच्या दूध दरामध्ये उद्यापासून 2 रुपयांची वाढ. गाईचं दूध प्रति लिटर 58 रुपये तर म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांवर. अष्टपैलू अक्षर पटेल बनला दिल्ली कॅपिटलचा कर्णधार. 2019 पासून अक्षर खेळतोय दिल्लीकडून. KL राहुल आणि डुप्लेसीला मागे टाकत अक्षरने मारली बाजी. सोलापूर शहरात बर्ड फ्लूचा शिरकाव. मागील काही दिवसात अचानक मृत पावलेल्या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं स्पष्ट. जळगाव जिल्ह्यातील बोदावद रेल्वे स्थानकाच्या जवळ मुंबई अमरावती एक्सप्रेसच्या समोर ट्रक आल्यानं मोठा अपघात. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.